चला मित्रांनो, आज पास्ता करत आहे. तुम्ही बघू शकता मी कढई तापायला ठेवली. त्याला लागणारं काय काय साहित्य बघू शकता. आमच्याकडे ढबू मिरची नाही बरं का. तुम्ही बघू शकता टोमॅटो घेतले, हिरवी मिरची घेतली, हे कांदा असा घेतलाय चिरून, हे पास्ता उकळून शिजवून घेतलाय बघा. कारण हे पाणी आधी उकळायला ठेवायचं. पाणी उकळी आली की मग हे पास्ता टाकायचा त्याच्यात, आणि मग थोडंसं तेल पण टाकायचं बघा, आणि चांगली 5-15 मिनिटं उकळू द्यायचं. जास्त वेळ नाही लागत. हे 10 मिनिटाचा लय खेळ आहे बघा. लय वेळ नाही लागत. कढई तापू द्या आपली. तेल टाकले बघा, मी 2-3 पड्या टाकलेत बघा. तुम्ही बघू शकता तेल तापायला ठेवले होते मगाशी, तुम्हाला दाखवले तेल तापायला ठेवले होते. चांगलं तेल तापू द्या बघा. खूप साधी सिंपल रेसिपी बघा. आता कांदा टाकते आधी. आमच्याकडे ढबू मिरची पण टाकतात बरं का. तुम्ही ढबू मिरची टाकू शकता, वाटाणा टाकू शकता, वाटाणा पण टाकू शकता बरं का. तुम्ही बघू शकता. हे बघा, कांदा चांगला फ्राय होऊ द्यायचा बघा. खूप सुंदर आहे पास्ता, लय भारी लागतो खायला. नाश्त्याला चांगला आहे बघा. कधी कधी प्रश्न पडतो काय करायचं काय नाही. ह्याच्यात तुम्ही पात सुद्धा टाकू शकता, कांद्याची पात. तुमच्या हातात आहे तुम्हाला काय टाकायचं. तुम्ही काही पण टाकू शकता. ही साधी सिंपल दाखवते बघा रेसिपी तुम्हाला. टोमॅटो बघा, टोमॅटो टाकले. आता कांदा भाजत आलाय आपला. बघू शकता तुम्ही बघा. खूप सोपं आहे बघा. तुम्हाला वाटलं तर तुम्ही घरातलं थोडीशी कंचित लाल तिखट टाकू शकता. खूप सुंदर लागतं. आपल्या हातात आहे कसं करायचं आणि कसं नाही. टोमॅटो चांगला शिजू द्या बघा. टोमॅटो ज्यावेळेस चांगला शिजतो ना तर छान लागतं बघा. असं प्लेट झाकून ठेवायचं आणि स्लो गॅस करायचा बघा. असं स्लो गॅस केला ना की चांगलं बघू शकता तुम्ही. कसं शिजलंय बघा. तुम्ही बघू शकता. आता मी याच्यात काय काय टाकते ती पण बघा. आता आपल्या घरातलं थोडं तिखट टाकू शकता चवीसाठी. हे मॅगी मसाला टाकते बरं का. आमच्याकडे पास्ता मसाला नाही, मॅगी मसाला टाकलं तरी छान लागतं बघा. बघा तुम्ही. हे बघा, मॅगी मसाला पण टाकलाय मी. आता टमाटा सॉस टाकते. तुम्ही बघू शकता टमाटा सॉस पण घातलं. चिली सॉस पण घालतात बरं का. तिखट चिली सॉस ते सुद्धा घालतात, पण आमच्याकडे नाही. आम्ही जसं आहे तसं तुम्हाला दाखवतोय बघा. लय आम्ही हे करून सांगत नाही तुम्हाला. जशी परिस्थिती ती तसंच दाखवतो. आम्हाला मस्त चांगलं येतंय, पण आमची ऐपत नाही तेवढं करायची. म्हणून जसं मला जमतंय मी तसं करते बघा. आता मीठ टाकते थोडंसं. आता चवीपुरतं मीठ, कारण त्यात मीठ टाकलेलं असतंय शिजताना मीठ टाकले बघा. पण अजून तरी थोडं टाकते बघा मी. तुम्ही बघू शकता. थोडं बटर असतं ना, बटर ते सुद्धा टाकते बरं का. लय सुंदर लागतं ते सुद्धा टाकल्यावर. आता बघू शकता तुम्ही. हे बघा, फोडणी दिली मी, पण एक माणूस लागतोच मला, कारण मला ते स्टँड नाही. म्हणून मी दरवेळेस तुम्हाला सांगते. कधी कधी स्वतः धरून मी करते बघा. कसा झालाय पास्ता. तुम्ही मुलांना बाहेर शाळेला जाताना नाश्त्याला करून देऊ शकता. असं खाऊ डब्याला पण देऊ शकता. असं नाही तर गरम गरम खूप सुंदर लागतं. ह्याच्यात लय प्रकार आहेत. काय 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 लय पद्धत वेगळ्या आहेत. मिक्सरला पण काढू शकता टोमॅटो तुम्ही. सगळ्या पद्धत वेगळी आहे बघा. ह्याच्यात कांद्याची पात सुद्धा घालतात बघा. थोडं गरम करायला ठेवते बघा. बघू शकता किती सुंदर आमचा पास्ता झालाय. तुम्हाला मी दाखवते. थोडीशी धना कोथिंबीर पण टाकली बघा. कसा दिसतोय तो पास्ता. साधा सिंपल गरीबाचा पास्ता आहे. तुम्हाला आमचा पास्ता आवडला असेल तुम्ही आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. येशूला आमेन.